जय शिवराय मित्रांनो पॉवर विडर अनुदान शेतकऱ्यांना पॉवर विडर साठी 20,000 75,000 रुपयापर्यंत अनुदान 1 HP 2 HP 2 HP पासून 5 HP आणि 5 HP च्या वरचे असे वेगवेगळ्या कॅटेगरीज मधील पॉवर विडर आणि याच्यावरती शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान दिलं जातं। मित्रांनो सध्या मजुराची एवढी कमी आहे की आपल्याला मजूर मिळणं मुश्किल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलंही पीक असू द्या, ऊस असेल किंवा तुमची नॉर्मल सोयाबीन असेल, अशा पिकामध्ये अंतर मशागत जर करायची असेल तर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून अगदी स्वस्त मध्ये ही मशागत करता येते। म्हणजे अंतर मशागतीसाठी लागणारी यंत्र खरेदी करण्यासाठी कृषी यंत्रीकरण योजनेच्या अंतर्गत विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यामधील एक महत्त्वाची अशी बाब म्हणजे पॉवर विडर। आता पॉवर विडर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पॉवर विडर आलेली आहेत आणि याच पॉवर विडर साठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या अनुदानाचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचे। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। गुगलच्या माध्यमातून तुम्ही सर्च करू शकता mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर काय करायचं, तुम्हाला वैयक्तिक शेतकरी गट आधार आधारित लॉग इन। आता याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरीमध्ये आपला फार्मर आयडी टाकून लॉग इन करायचं। आता याच्यामध्ये काय करायचं, फार्मर आयडी एंटर करायचं। फार्मर आयडी एंटर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, आलेला OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर खाली OTP तपासावरती क्लिक करायचं आहे। OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर आपली प्रोसेसिंग होणार आहे, या ठिकाणी लॉग इन होणार आहे। आता लॉग इन झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपलं जे काही प्रोफाईल असेल हे प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। 100% पूर्ण झालेले, 100% जर पूर्ण नसेल, जात किंवा इतर काही जर माहिती जोडायची राहिलेली असेल तर जोडायची आहे। याच्यामध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपण पाहू शकता ऑप्शन आहे घटकासाठी अर्ज करा, याच्यावरती क्लिक करायचे। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता कृषी यंत्रीकरण, सिंचन साधने, सुविधा वगैरे या बाबी यात दाखवल्या जात आहेत। याच्यामध्ये आपल्याला पॉवर विडर ही बाब या कृषी यंत्रीकरणच्या अंतर्गत आहे, तर कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे। कृषी यंत्रीकरणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातून सर्वात पहिले निवडायचे मुख्य घटक आपण पाहू शकता कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला तपशील निवडामध्ये ऑप्शन दाखवले जात आहेत। यात पाहू शकता ऊस तोडणी, कंबाईन हार्वेस्टर, काढणी पश्चात तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत। आपण पाहू शकता खाली स्वयंचलित यंत्रसामुग्री, शेती बांधकाम यंत्रसामुग्री, याच्यावरती क्लिक करायचे। याला निवडल्यानंतर पुढे आपल्याला यंत्रसामुग्री, अवजारे, उपकरणे निवडण्यासाठी ऑप्शन आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळी यंत्र उपकरणं दाखवली जात आहेत। याच्यामध्ये आपल्याला आंतरमशागत अवजारे निवडायचे। आंतरमशागत अवजारे निवडल्यानंतर पुढे आपल्याला मशीनचा प्रकार निवडण्यासाठी सांगितलंय। याच्यामध्ये आपण पाहू शकता पॉवर विडर 2 HP पेक्षा कमी इंजिन, 2 HP पेक्षा जास्त इंजिन, पॉवर विडर 5 HP पेक्षा जास्त इंजिन आणि पॉवर विडर 7.5 HP किंवा त्यापेक्षा अधिक। आता आपल्याला 2 HP पेक्षा जास्तचा पाहिजे, 5 HP पेक्षा कमी आहे। आपण पॉवर विडर 2 HP पेक्षा जास्त या ठिकाणी निवडलेला आहे। मी या पूर्वसंमतीशिवाय यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही अशा प्रकारची जी बाब आहे याला टिक करून आपल्याला जतन करायचंय। जतन करावरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे जतन झालेला आहे। आपल्याला दुसरी बाब निवडायची आहे का, निवडायची असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करायचे। आता नो केल्यानंतर आपली ही बाब जतन झालेली आहे, परंतु अर्ज आपला सादर झालेला नाही। मग काय करायचं, परत या ठिकाणी अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्या पसंतीच्या बाबी निवडल्याची खातरजमा करा आणि अर्ज सादर करा असं या ठिकाणी सांगितलं जातं। याला ओके करायचे। याच्या खाली पहा आणि मेनूवर जा, जर दुसऱ्या बाबी निवडायच्या असतील, इतर काही योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर मेनूवर जायचे ना। आता आपण अर्ज सादर करण्यासाठी पहावर क्लिक करायचे। पहावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाब दाखवलेली, आपण काय बाब निवडली आहे, पॉवर विडर 2 HP पेक्षा जास्त इंजिन। मग याला आपण इथं पाहायचं असेल पाहू शकता। आता याच्या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपण निवड होईल त्या योजनेच्या अटी शर्ती लागू राहतील अशा प्रकारे टिक करून पे ऍप्लिकेशन फी वरती क्लिक करायचे। आता 2026-27 मधलं हे आपलं पहिलं ऍप्लिकेशन आहे। तर पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे एक ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागतं, ते करताना आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। याच्या पुढच्या कुठल्याही ऍप्लिकेशनला आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। हे ऍप्लिकेशन करताना आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। याच्या मेक पेमेंट वरती क्लिक करायचंय। याच्यानंतर नेट बँकिंग आपल्याला सिलेक्ट करायचंय। पे GOV इंडिया ऑल बँक्सला क्लिक करायचंय। याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पेमेंटचा गेटवे दाखवला जाईल। प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचंय। प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अशा वेगवेगळे ऑप्शन आहेत। आपण या ठिकाणी UPI माध्यमातून पेमेंट करणार आहोत। तर आपण या ठिकाणी काय करू शकता, शो QR कोड वरती सुद्धा क्लिक करू शकता किंवा वॅलेटच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं असेल तर वेगवेगळे वॅलेट आहेत, वॅलेट मधून सुद्धा आपण करू शकता। आता आपण UPI ने करणार आहोत, सोपी पद्धत आहे। शो QR वरती क्लिक करायचे। याच्यानंतर आपल्या समोर एक QR कोड दाखवला जाईल। जो QR कोड दाखवलेला आहे तो आपल्या UPI ऍप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅन करायचा आहे।
स्कॅन करून याच्या पेमेंटसाठी आपल्याला ओके करायचं. आता याच्यातून आपण पाहू शकता 23 रुपये 60 पैसेचं हे पेमेंट आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आपलं हे पेमेंट झाल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी रिडायरेक्ट केलं जाणार आहे. आपलं पेमेंट झालेलं आहे असं, आणि हे पेमेंटची रिसिप्ट आपल्याला दाखवली जाते. युअर ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. ऍप्लिकेशन नंबर आपला या ठिकाणी 2026-27 आलेला आहे, आपण पाहू शकता. हे ऍप्लिकेशन झाल्याबद्दल आपल्याला मेसेज देखील पाठवला जाईल. याची रिसिप्ट आपल्याला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता. आणि आपण जे काही अर्ज केलेले आहेत या घटक इतिहासमध्ये आता आपल्याला हा अर्ज दाखवला जाणार आहे. घटक इतिहास पहाच्या अंतर्गत लागू केलेल्या घटक मध्ये आपण पाहू शकता आपला हा अर्ज आलेला आहे. आपले 2025-26 चे अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत, आणि याच्यात 2026-27 हा अर्ज या ठिकाणी आलेला आहे. वेट लिस्ट म्हणून दाखवतोय. पुढे याची लॉटरी प्रक्रिया वगैरे वगैरे होईल. आता लॉटरी बंद करण्यात आलेली आहे. आता सध्या जे काही शेतकरी पात्र झालेले त्यांना साधारणपणे 8-10 दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करायला सांगितले. त्याच्यानंतर त्याच्या पुढील शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल. त्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी चॅनलवरती घेत राहणार आहोत. आणि याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्याला पुढच्या स्टेपमध्ये कागदपत्र अपलोड करणं, त्याची पूर्वसंमती देणं, आणि पूर्वसंमती आल्यानंतर अवजाराची खरेदी करणं, या सर्व बाबी असणार आहेत. आता आपण हा अर्ज केलाय. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर आपण पॉवर विडर खरेदी केल्यानंतर तो पॉवर विडर कसा वापरायचा, त्याचं काय काय फंक्शन असतील ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.